एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मराठवाड्यातील एकमेव खासदार असलेले हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात। परंतु या हिंगोलीच्या जागेवर आता भाजपनं दावा केलाय। भाजपचे जिल्ह्यातले जे काही पदाधिकारी आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, ते मुंबईत भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटतायत आणि हिंगोलीची जागा सोडून घेण्याची त्यांच्या वतीने विनंती केली जाणार आहे। या विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आहेत। साहेब, तुम्ही सोबत आहात, युतीमध्ये आहात आणि तुम्ही ज्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या जागेवर भाजपच्या वतीने दावा केला जातोय, कसं बघता? मला वाटतं की राजकारण करत असताना प्रत्येक पक्षाला ज्या त्या पक्ष संघटन वाढवायचा अधिकार आहे आणि जेव्हा एखादा सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ता काम करत असतो, स्वाभाविक त्याला मोठं व्हावं वाटतं, मोठ्या पदावर जावंसं वाटतं। त्या अनुषंगानं भाजपचे काही कार्यकर्ते ही जागा मागण्यासाठी गेलेले आहेत। मला त्याच्यामध्ये फार काही गैर वाटत नाही, परंतु गेल्या 25 वर्षापासून ही जागा शिवसेनेकडनं आहे। 1990 पासून शिवसेना ही जागा लढवते। शिवसेनेचे अनेक खासदार होऊन गेले आणि ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 12 खासदार माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटले, त्यावेळेस त्यांनी सर्व 12 खासदारांना शब्द दिलेला आहे की उमेदवारी त्यांना देण्यात येईल, त्यांचं पूर्णपणे संरक्षण करण्यात येईल। मला वाटतं की ही जागा शिवसेनेची आणि निश्चित शिवसेनेला भेटेल। या संपूर्ण लोकसभेच्या या संपूर्ण ज्या काही हालचाली सुरू आहेत, हल्ली तुमचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का हिंगोलीच्या जागेसंदर्भात? काय मागे 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की मागच्या वेळेस शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या, ह्या 22 ठिकाणी शिवसेनेनं ह्या जागा मागाव्यात। त्यापैकी 18 ठिकाणी विजय झालेला आहे। त्या 18 जागा तरी निश्चित आम्हाला भाजपने दिल्या पाहिजे अशी सर्व खासदारांनी मागणी केली आहे। हिंगोलीमधून तुम्ही लढण्यास इच्छुक आहात, परंतु हिंगोलीचं भाजपचे जे पदाधिकारी ते दावा करतायत, जेव्हा तुम्ही उमेदवारी भराल तेव्हा वाटते का तुम्हाला तुम्ही भाजप तुमच्यासाठी काम करेल किंवा तो कसं? मला खात्री आहे स्थानिक आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब हे माझे चांगले स्नेही आहेत, मित्र आहेत। मागच्या वेळेसही त्यांनी माझं काम केलेलं आहे आणि ही युती आहे, त्याच्यामुळं जेव्हा सेनेला उमेदवारी मिळते त्यावेळेस भाजपचे सर्व पदाधिकारी काम करतात, भाजपला उमेदवारी मिळते त्यावेळेस सेनेचे सगळे कार्यकर्ते काम करतात आणि निश्चित एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही काम करू। तेवढंच नाही तर आता नवा मित्र आम्हाला अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या स्वरूपाने मिळालेला आहे, तेव्हा राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रित मेळावा सुद्धा घेतलेला आहे आणि एकसंघ होऊन निश्चित विजय आम्ही या मतदारसंघावर मिळवू। तुमच्यावर वारंवार एक आरोप केला जातो की हेमंत पाटलाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये पब्लिक टच कमी झालेला आहे, संपर्क कमी झालेला आहे आणि ह्या एकाच आरोपावरून तुम्हाला नेहमी घेरलं जातं, तर हे काय योग्य वाटतं काय? मला असं वाटतं की विरोधकांकडे आरोप करण्यासारखं काही नाहीये। मी प्रत्येक तालुक्यामध्ये कुठला ना कुठला तरी एक मोठा प्रकल्प आणलेला आहे आणि जी काही खासदारांची कामं असतात ती खासदारांची कामं प्रामाणिकपणे करण्याचं मी काम केलेलं आहे। हळद संशोधन प्रकल्प असेल, आज लिगोसारखा गेल्या 14 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प असेल, पोफाळीसारखा बंद पडलेला साखर कारखाना असेल, पूर्णा नदीवरील गेल्या 40 वर्षापासून मागणी असलेले बंधारे असतील, त्याचबरोबर पेनगंगा नदीवरील गेल्या 30 वर्षापासून मागणी असलेले बंधारे, ही सर्व कामं मार्गी लागलेले आहेत, त्याच्या निविदा निघालेल्या आहेत आणि हिंगोली जिल्हा एक वेगळा चेहरा आगामी काही वर्षामध्ये दिसणार आहे। रस्त्यांची जाळी बघा तर गावं पण खूप आहेत, 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला मतदारसंघ आहे, 2100 गावं आहेत। तर मला वाटतं की जे काम आमदार दररोजच्या दररोज टच असतो तो खासदारांचा साहजिक राहत नाही, परंतु जास्तीत जास्त वेळ मतदारसंघातल्या कामांसाठी मिळावा यासाठी मी काम केलेलं आहे आणि विकासाच्या नावावरती मी जनतेला मतदान मागणार। निश्चित। तर हे आहेत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील। जेव्हा अमित शहा यांच्यासोबत त्यांची पहिल्यांदा बैठक झाली तेव्हा शिवसेनेच्या खासदारांना संरक्षण दिलं जाईल आणि त्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेनेकडेच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि विकासाच्या नावावर जनतेमध्ये मतदान मागणार आहे अशी माहिती हेमंत पाटील यांनी माझाशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।